हॅलो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज काय स्पेशल आहे म्हणून. तर आज स्पेशल आहे बघा, मटणची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. तर बघा, मटणची भाजी, अर्धा किलो मटणची भाजी आणलेली आहे. अगोदर मी स्वच्छ ते म्हणजे साफ करून घेतली, अगोदर स्वच्छ करून घेतली. आता आपण पाण्याने ते धुवून घेणार आहोत. बघा, स्वच्छ करून घेतल्यावर सुद्धा मी एक वेळा आणखी स्वच्छ करते आणि 2-3 पाण्याने चांगलीशी स्वच्छ धुवून घेते. मग टाकू आपण ते शिजवायसाठी. आता बघा, भाजी झाली स्वच्छ करून. आता बघा, चुल्यावरती टाकत आहे मी. इलेक्ट्रिक चुल्यावरती टाकेल आहे भाजी. बघा, चुला घेते मी आता चालू करून. त्याच्यावर ठेवला कुकर. आता बघा, भाजी जी आपण स्वच्छ करून घेतली, 2-3 पाण्याने धुवून घेतली बघा. आता कुकर गरम होईपर्यंत जे मला साहित्य, जे सामान लागते ते बघा मी काढून ठेवते. हळदीचं, मिठाचं बघा मी काढून ठेवलेलं आहे साईडला. आता झाला कुकर गरम. आता त्याच्यामध्ये टाकून देऊ आपण हे भाजी. तर बघा, कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकली भाजी, टाकून दिलेली आहे बघा कुकरमध्ये. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद, मीठ आणि आता कांदा आणि टमाटर. 2 टमाटर आणि 2 कांदे बघा मी कापून घेते भाजीमध्ये टाकण्यासाठी. आणि कापल्यानंतर भाजीमध्ये टाकून द्यायचं. नंतर भाजी आपण मग झाकण लावून शिजवायला टाकू. बघा, मटणाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा जर बेत असला तर काही सांगाच नाही लागत जेवण कसं असते. तर कुणाकुणाला आवडते मटणाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, कांदा कापून घेतलेला आहे मी अगोदर. आता कापते मी टमाटर कापल्यानंतर बघा, कांदा आणि टमाटर दोन्ही आपण कुकरमध्ये भाजी टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकून देऊ. आपला जोपर्यंत कांदा आणि टमाटर कापून होते तोपर्यंत बघा, कुकरात आपण जी भाजी टाकली अगोदर त्याचं जे भाजीला जे सुटलेलं बघा पाणी असते ते शिजू द्यायचं. ते पाणी आटून जाते आणि नंतरच मग वरून त्याच्यात पाणी टाकायचं. आता कांदा टमाटर झालं कापल्यानंतर बघा, त्याच्यात कांदा आणि टमाटर दोन्ही मी टाकून देते. आता कांदा टमाटर त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर बघा, ते मिक्स करायचं आता कुकरमध्ये आणि झाकण लावून शिजू द्यायचं. आता इकडे बघा, जोपर्यंत आपली भाजी शिजत आहे, कुकरच्या शिट्ट्या बघा एका साईडला कुकरच्या शिट्ट्या होत आहे, तोपर्यंत आता छोट्या गंजामध्ये देते मी थोडासा भात टाकून. मटणची भाजी असली, भाकर असो किंवा चपाती असो, त्याच्यासोबत भात हा पाहिजेच. तर गंजामध्ये देतो आता थोडासा भात. तोपर्यंत आपली भाजीसुद्धा मग एका इकडे शिजून जाते. आता भात टाकायसाठी ठेवले इकडे अंदण. तर बघा, पाणी ठेवलेलं आहे भात शिजवायसाठी. त्याच्यात मी तेल मीठ टाकून देते आणि नंतर तेल मीठ त्याला अंदण आल्यानंतर बघा, आपण तांदूळ धुवून नंतर मग त्याच्यामध्ये टाकून देऊ. आता बघा, तांदूळ हे धुवून घेतो मी. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत आपल्या तांदूळाला, भाताच्या पाण्यालाही उकळी आली. आता बघा, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता भात आपण शिजवायला टाकू. आता भातही आपला एका साईडला शिजते, तोपर्यंत बघा आपली चुल्यावर भाजी शिजत आहे. आता भाजी शिजली. आता इकडे देऊ आपण फोडणीची तयारी. कढईतनी टाकलं बघा तेल. त्याच्यामध्ये तेजपत्ता, कलम, तुमच्या आवडीनुसार गरम मसाले तुम्ही टाका. मी गरम आणि थंडा मसाला घरीच काढलेला आहे, म्हणजे घरीच तयार केलेला आहे मसाला, म्हणून मी जास्त मसाला काही वापरत नाही. आणि बघा, हा जो तुम्हाला चम्मचमध्ये मसाला दिसत आहे, हा फक्त मी संबार, अद्रक, कांदा भाजून घेतलेला, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसण. बाकी गरम मसाला काही घेतला नाही, कारण गरम आणि थंडा मसाला मी वेगळा बनवलेला आहे घरी. मी मसाल्यामध्ये तो काही भाजून मिक्सरामधून काढत नाही. तर असा घेतला
मसाला काढून आणि तो चांगला तेलात असा परतू द्यायचा. त्याच्यावर झाकण ठेवायचं. जोपर्यंत मसाला चांगला शिजला की बघा तेल असं वर येते आणि मसाला आपला खाली जातो, म्हणजे मसाला हा चांगल्या पद्धतीने शिजला जाते. आता त्याच्यामध्ये बघा तिखट मीठ हळद टाकलेली आहे बघा. आणि जे आपलं भांड्यातलं जे पाणी होतं मसाल्याचं ते वरून त्या मसाल्यामध्ये टाकून दिलं. मसाल्याचं पाणी टाकल्यानंतर बघा थोडंसं पाणी टाकू आपण शिजायसाठी. एक वेळा फिरून घेऊ. चांगलं फिरून घेतल्यानंतर त्याच्यावर ठेवू आता आपण झाकण आणि हा मसाला चांगला शिजू देऊ. तोपर्यंत बघा कुकरातली भाजी मस्त शिजलेली आहे आपली. आणि बघा कढईतला मसालासुद्धा किती चांगला झाला, असा तरीबाज रस्सा आला मस्त कढईमध्ये. आता मसाला शिजलेला आहे. आता सोडू आपण त्याच्यात भाजी. बघा थोडी थोडी करून आपण सोडून टाकली आता त्या कढईमध्ये आता भाजी. आता भाजीला फोडणी एकदम मस्त अशी बसलेली आहे. इकडे करू आता आपण भाकरची तयारी. तर बघा कोपरामध्ये घेतलेलं आहे पीठ आणि जी भाजी आपली शिजायची राहिली ते दुसऱ्या साईडनं ठेवून दिली, कारण आता जेवणाचा झाला आता टाईम आणि जेवणाला होत होता उशीर, म्हणून मग भाजी ठेवली एका इकडे आणि एका इकडे ठेवला तवा. इकडे चालू आहेत भाकरी टाकायच्या होत्या फक्त आमच्या बाबालाच, कारण आम्हाला होत्या चपात्या आणि बाबाला टाकायच्या होत्या 2 भाकरी. तर बघा इकडे ठेवला तवा तपेपर्यंत बघा पीठ मळून घेतो मी इकडे. आणि पीठ जेवढं मळलं तेवढं बघा भाकरी अशा छान येतात, एकसारख्या येतात, तुटत नाही. पीठ चांगलं मळलं तर बघा ते काय म्हणतात गरम पाण्याचं अंधण घ्यायचंही काम नाही. आपण तसंही सुद्धा करू शकतो, पण मी थापटून करत नाहीत. मला हातावरल्याच भाकरी आवडतात म्हणून मी हातावरल्याच भाकरी करते. तर बघा अशा पद्धतीने अगोदर पीठ मळून घेतलं आणि हातावर घेऊन बघा हातावर करत आहे आता मी अशी भाकर कोपरामध्ये कोण कोण थापटून करते. मला काही ते थापटून भाकर काही आवडत नाही. मी अशी हातावरच करते आणि आमच्या घरीसुद्धा अशी हातावरच केलेली भाकर आवडते. अशा पद्धतीने बघा भाकर करून घ्यायची. एकसारखी भाकर येते बघा, कुठेही जाडी बारीक कुठेही होत नाही, एकसारखी भाकर येते आणि हातावरली भाकर छान लागते. आणि हेच जर मटण आणि भाकर चुलीवर जलं असलं तर मग काही विचारायची गरजच नाही. आता भाकर झाली बघा करून. तवा तपलेलाच होता आपला. भाकर एका साईडनं झालेली आहे, दुसऱ्या साईडनं होईपर्यंत आता बघा ते छोटंसं भाकरीचं पीठ राहिलं तेवढं आपण करून घेऊ. आता ते भाजीसुद्धा आता शिजली आपली. एका साईडला भाजीसुद्धा शिजून झाली बघा. भाजी शिजलेली आहे. आता भाजी करतो मी बंद आणि त्याच्यावर टाकतो आता सांबार. बारीक असा चिरलेला आहे मस्त तरीबाज भाजी आणि त्याच्यावर हिरवागार सांबार. हा दिसायलाच असं मस्त दिसते. चिरून टाकला आता सांबार त्याच्यावर. आणि भाकर बघा दुसऱ्या साईडने किती छान झाली आपली. आणि भाकर तव्यावर टाकल्यानंतर बघा त्याच्यावर जर पाणी लावलं आपण तर एकसारखी येते ते, म्हणजे कुठंही तुटत नाही, चिरत नाही, एकसारखी चोपडी अशी भाकर येते बघा. त्याच्यासाठी वरून आपण जेव्हा तव्यावर भाकर टाकतो तेव्हा पाणी आपण भाकरला लावलं पाहिजे. तर बघा भाकरी झाली आता एका साईडनं झाली. दुसऱ्या साईडनं चालू आहे आता आपली भाकर बघा. दुसऱ्या साईडनं आता आली होत. आता बघा एका साईडला भाजी झाली आणि गरम गरम मस्त आता भाकरही झाली. जेवणाची वेळही झाली आणि चांगला जेवणाचा बेत आता जमलेला आहे. इकडे बघा कांदा घेतला आता चिरून. आज होता आमच्या गावचा बाजार, तर बाजारातून आणले ते मस्त जेवणासोबत खायला आंबे. मला तर हे आंबे जेवणासोबत खायला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आंबा घेतला एका साईडला कापून आणि दिलं मग जेवण मस्त बाबाला प्लेटमध्ये. मटणची भाजी, कांदा, आंबा कापला आणि गरम गरम मस्त भाकर. तर असा बनवला होता आम्ही आजचा बेत. आणि हेच जेवण जर चुलीवरचं जर असलं ज्वारीची भाकर आणि मटण तर मग काही विचारूच नका.
आता मस्त आंबा कांदा एकच नंबर होते मग जेवण. तर चला या मग सर्वांनी जेवायला. आणि ज्वारीची भाकर भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा.